सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
महिमा
हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काळी संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका माय बापे पिंड पाळीला माया माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका मनी जवळीन पाचारिता जावे तुका मनी जवळीन पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका विठ्ठला दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं यस्य स्मरणमात्रेण मंदोपि विबुधायति संतं तं परमोदारं वंदे वेंकट स्वामिनं माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला वारावा हे भलत्या ठाया हीच माझी राग छाया मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी
रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचिया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. पंढरदेश पांडुरंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकाराम महाराज आदी करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विटा. निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये संतांची विशेषता सांगतात. अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली 33 वर्षापासून चालत असलेला हरिभक्त परायण स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत सद्गुरू विष्णुपंत बाबा पिंगळे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं दर सालाबाद प्रमाणे सर्व ग्रामस्थ मंडळ असेल, पंचक्रोशीतील वारकरी मंडळे असतील, यांच्या आयोजनानं नियोजनानं गेली 33 वर्षापासून चालत असलेला हा 8 दिवसीय कीर्तन महोत्सव. मग त्याच्यामध्ये सद्गुरू एकनाथ बाबा असतील, सद्गुरू विष्णुपंत बाबा असतील, सद्गुरू काशीनाथ बाबा असतील, गुरुवर्य वामन बाबा, गुरुवर्य सावळाराम बाबा, सद्गुरू आप्पा माऊली, त्याचप्रमाणे विशेष मात्र ज्यांच्या मार्गदर्शना हा सप्ताह आहे आदरणीय आमचे गोपाळदास बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचे नाथ बाबा असतील, आदी करून मात्र जगन्नाथ महाराज राजकीय, सामाजिक, आर्थिक, परमार्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच दिग्गज मंडळीचा अथक परिश्रमाने चालत असलेला 8 दिवसीय कीर्तन महोत्सव वेटा. आजची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तसं पाहिलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ दास मी दुर्बळ वैष्णवांचा, दुर्बळ असा वैष्णवांचा दास आहे. कोणत्याही प्रकारे ग्रंथाचं पांता अध्यय नाही, कोणत्याही प्रकारे गुरुची सेवा नाही, तरी सुद्धा लढिवाळपणाने सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय आमच्या नाथ बाबांनी आमच्या वाट्याला ही सेवा दिलेली आहे. तसं पाहिलं तर मी नेहमी सांगत असतो, दररोज माणसाच्या पानामध्ये जर एकही भाजी वाढली तर ती भाजी माणसाला नको असते. दरवर्षी एक महाराज तरी कसा चालल, पण या महान नियमाला मात्र अपवाद करून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराज मला मात्र आमंत्रण देत असतात. सर्व कीर्तन सेवेकरता मात्र उपदेश असणारे आमचे विनेकरी बाबा असतील, उत्तम असणारे आमचे दोन्ही पखवाज वादक असतील, उत्तम असणारे आमचे सर्व गायक मंडळी चोपदार असतील, भालदार असतील, किंवा ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठेविती विठोबाचे परमात्म्याची ध्यान धारणा करणारे परमात्म्याची उपासक सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय आमचे महाराज आहेत. एकापेक्षा एक थोर मंडळी आहे. या सर्वात थोरांमध्ये एकटाच पोर आहे विठाला. सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वाला एकच सांगणे, मनाच्या कानी ऐकावी. मनाचे कान करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तसंही पाहायला गेलं तर मात्र जास्तीत जास्त आपल्याला 20-25 मिनिटं कीर्तन सेवा सुरू करण्याकरता उशीर झाला आहे. कशामुळे महाराज तुम्ही लेट आले का? आम्ही वेळेत निघालो, पण मात्र तुमचे रस्ते खोदलेले आहेत, त्याच्यामुळे मग मात्र इकडं तिकडं झालं तरी पण मात्र काही संकोच नसावा विठाला. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये विशेष असा संतांचा महत्व प्रतिपादन करतात. संतांचा महत्व मात्र संतांचा महिमा आजच्या अभंगामध्ये सांगतात. या जगाच्या पाठीवर जर तुम्ही आम्ही पाहायला गेलो, या जगतामध्ये मात्र हे जगत विविधतेनं नटलेलं आहे. अशा विविधतेनं नटलेल्या जगतामध्ये सर्वात सुंदर जर कोण आहे असा जर तुम्हा आम्हाला जर कोण प्रश्न केला तर त्याचं एकमेव उत्तर येतं, तो म्हणजे परमात्मा सुंदर आहे. का हो महाराज, तो परमात्मा सुंदर आहे, पण त्या परमात्मेची सुंदरता किती आहे? महाराज सांगतात, रूपे सुंदर रूपे सुंदर
सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये वाजवी वृंदावना गोधने चारिताये वेणू वाजवी वृंदावना गोधने चारिताये रोनो जोनो रोनो जोनो वाजवी वेणू रोनो जोनो रोनो जोनो वाजवी वेणू वेणू वाजवी गोधने चारिताये वेणू वाजवी पुन्हा गोधने चारिताये रोनो जोनो जोनो वाजवी तो परमात्मा सुंदर किती आहे असं जर तुम्हा आम्हाला जर कोण प्रश्न केला तर महाराज सांगतात रूपे सुंदर ओ सावळा गे माये तो भगवान परमात्मा सुंदर आहे तो भगवान परमात्मा सावळा असा घवघवीत आहे पण तो महाराज हे सुंदर तर मात्र सुंदरपणा कोणाकडे असतो हा सुंदरपणा तर सामान्य झाला याच्यापेक्षा भगवान परमात्म्याची सुंदरता काय आहे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात जो सकळा मंगळा मंगळपूर्ण जो का गोकुळी कामिनी रमण मोक्षाचे दारू स्वये श्रीकृष्ण त्याचे बर्वेपण अलौकिक त्याची सुंदरता सांगत असताना त्याचं बर्वपण सांगत असताना महाराज सांगतात तो परमात्मा किती सुंदर आहे तो मात्र गोपिकांना कामना पूर्ण करणारा कामिनी रमण आहे तुमचा आमचा परमात्मा मोक्षाला पावत होण्याकरता आहे असा मोक्षाला पावन करणारा तो भगवान परमात्मा आहे किंवा सर्व मंगळांचा मंगळ आहे असं त्या परमात्म्याचं बर्वपण आहे किंवा त्या परमात्म्याची सुंदरपणा आहे किंवा भक्त काम कल्पद्रुम मनोहर मेघ श्याम ज्याचे तिलुके दाटुंगे नाम स्वय पुरुषोत्तम सोबतू तो पुरुषोत्तम नामानं का बरं सोबत आहे तर या सुंदरतेमुळे तो पुरुषोत्तम नामानं सोबत आहे किंवा त्याची सुंदरता सांगत असताना महाराज सांगतात श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बुलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र त्या परमात्म्याची सुंदरता किती आहे तुम्ही आम्ही मात्र सर्वच आमच्या सहित सर्व ज्या लक्ष्मीच्या तुम्ही आम्ही मागे लागलेलो आहे ती लक्ष्मी ज्या परमात्म्याच्या मागे लागलेली आहे असा परमात्मा तो सुंदर आहे किंवा त्या परमात्म्याच्या सुंदरता जर वाखाणायला तुम्ही आम्ही घेतली तर त्रिलोकीचे बर्वे पुरोनी श्रीकृष्णापाशी आले जाण ना कृष्णले शे बर्वे पण शोभे संपूर्ण त्रिलोकी तो परमात्मा सुंदर किती आहे तर त्रिलोकीच्या बर्वेपणावर लाजावं आणि त्या परमात्म्याच्या जवळ येऊन राहावं एवढा तो परमात्मा सुंदर आहे मग जगतामध्ये सर्वात सुंदर जर कोण असेल तर तो परमात्मा आहे त्याची सुंदरता किती आहे ती पण आपण बघितलेली आहे अशा परमात्म्यानं मायेचा अंगीकार करून जगताची निर्मिती केली आणि जगताची निर्मिती केल्यानंतर भगवान परमात्म्याला या जगताकडे पाहिल्यानंतर पाहिजे तेवढं सुख वाटलं नाही मग या भगवान परमात्म्यानं काय केलं जो सकळ सौंदर्याची शोभा लावण्याच्या अतिवालबा ज्याची अंगसंग प्रभा आणली शोभा जगाशी तो भगवान परमात्मा जगतामध्ये सुंदर या सुंदर परमात्म्यानं मायेचा अंगीकार करून बाबा जगत निर्माण केलं आणि जगताकडे बघून परमात्म्याला मात्र काही आनंद वाटला नाही म्हणून मात्र परमात्म्यानं स्वतःच्या अंगसंगेच्या प्रभेनं या जगताला सुंदर केलं मग अशा सुंदर जगताला जर तुम्हा आम्हाला पाहायचं असेल तर तुम्हा आम्हाला काय पाहिजे डोळे पाहिजे मग मात्र असं बोललं म्हणजे मला कीर्तन जरा पुढे सरकवायला जरा बरं होईल तर तुम्ही जर मात्र नुसतं मोहळ घालून बसले तर काही कीर्तन जमायचं नाही म्हणून ध्यान देऊन ऐका बोलत चला
मग सुंदर परमात्म्यानं सुंदर जगत निर्माण केलं, स्वतःच्या अंग संगीची प्रभा त्या जगताला दिली. मग अशा जगताला जर तुम्हा आम्हाला पाहायचं असेल तर चांगल्या प्रकारचे तुम्हा आम्हाला डोळे पाहिजेत. मग ज्ञानदेव महाराज सांगतात सुंदर प्रकारचं जगत आहे, सुंदर प्रकारचे डोळे आहेत, पण त्या जगताला तुम्ही आम्ही बघू शकत नाही. काय कारण असेल याचं? ज्ञानदेव महाराज सांगता डोळा देखनाची आहे, त्याशी सूर्य नवतास आहे, सिद्ध पदार्थ देखून राहे, स्तब्ध राहे अंधारी. सुंदर परमात्म्यानं सुंदर जगत निर्माण केलं, त्याला पाहण्याकरता डोळे आहेत, सुंदर जगत पण आहे, पण ते जगत दिसत नाही. काय कारण? तर महाराज लक्षात घ्या, त्याला सूर्याचं साह्य पाहिजे. कारण की डोळ्याने जरी तुम्हा आम्हाला एखादी गोष्ट दिसत असली तरी दाखवण्याचं काम मात्र सूर्य करतो. मग का हो महाराज, सूर्यच पदार्थ सिद्ध करतो का? सूर्यच पदार्थ दाखवतो का? महाराज म्हणतात सूर्यच दाखवतो. मग जगतामध्ये अनेक मात्र आहेत ना. महाराज म्हणतात अनेक जरी भरपूर काही असले तरी सूर्याशी समान सुंदर जगत निर्माण केलं, त्याला पाहण्याकरता डोळे आहेत पण जगत काही दिसत नाही. काय कारण असत? त्याला सूर्याचं साह्य पाहिजे. डोळ्यांनी जरी दिसत असलं तरी दाखवण्याचं काम सूर्य करत असतो. मग का हो महाराज सूर्यच दाखवतो का? आणि कामुप होती तारांगणे. अहो महाराज जगतामध्ये भरपूर तारांगण आहेत. तारांगण जरी भरपूर असली तरी सूर्याशी समान लेखोने ती सूर्याशी मात्र समानता करू शकत नाही. का बरं? काय त्या सूर्याची विशेषता आहे? ज्ञानदेव महाराज सांगता सूर्य म्हणजे सामान्य नाही. जयाचे प्रकाशे पाताळीचा परमाणु दिसे, का सूर्याई का जैसे अंजन सुदेले. ज्ञानदेव महाराज सांगतात अणु आणि रेणू म्हणजे सामान्य नाही. तुम्हा आम्हाला मात्र डोळ्यानं ते दिसू शकत नाही. मग मात्र त्याला पाहण्याकरता तुम्हा आम्हाला मायक्रोस्कोपचं महाराज लक्षात घ्या, तुम्हा आम्हाला आधार घ्यावा लागतो. किंवा मात्र तुम्हा आम्हाला मात्र त्याच्या आधाराशिवाय हे अणुरेणू काही तुम्हा आम्हाला दिसू शकत नाही. मग ज्ञानदेव महाराज सांगतात ते अणुरेणू पण आहे, ते चांगल्या प्रकारचं यंत्र पण आहे. तुम्हा आम्हाला चांगल्या प्रकारचे डोळे पण आहेत, पण मात्र ते अणुरेणू दिसत नाही. काय कारण असेल? तर त्याला सुद्धा सूर्याचं साह्य लागतं. महाराज सांगतात लक्षात घ्या, जयाचेनी प्रकाशे पाताळीचा परमाणु दिसे. अरे पाताळातला परमाणु दाखवण्याची सुद्धा मात्र सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या सूर्यामध्ये आहे. सूर्याची विशेषता आहे.
किंवा सूर्याची विशेषता सांगत असताना आमचे ज्ञानदेव महाराज सांगतात, आता मागे दिवाळीचा सण होऊन गेला, मग दिवाळीचा सण आल्यानंतर तुम्हा आम्हाला दुःख होतं का आनंद होतं? तुम्हा आम्हाला आनंद होतो. बरं, जो दिवाळीचा सण आल्यानंतर आनंद घरातल्या एका कोपऱ्यात असतो का चौकडा असतो? तो आनंद घरामध्ये चौकडा असतो. बरं, असं झाला का दिवाळीचा सण आला आणि त्या दिवाळीचा आनंद फक्त एका कोपऱ्यातच झाला? असं नाही. जशी दिवाळीची पहाट उगवल्या बरोबर सर्वीकडे मात्र आनंद होतो. त्याप्रमाणे महाराज म्हणतात का पूर्व दिशेचा रावली उदय होताची सूर्य दिवाळी का येराई दिशा तेचे काळी काळीमा नाही. ज्याप्रमाणे महाराज सांगतात दिवाळी आल्यानंतर कुठंच तुम्हा आम्हाला दुःख मिळत नाही, तसं महाराज म्हणतात पूर्व दिशेच्या रावळामध्ये मात्र सूर्यरूपी दिवाळी आली का कुठंच मात्र अंधार दिसत नाही. मग माझं बोलणं काय चाललंय ध्यानात घ्या, म्हणजे कीर्तन कळून जाईल. डोळ्याने जरी दिसत असलं तरी दाखवण्याचं काम कोण करतो? बोलत चला, सूर्य करतो. मग अनेक भरपूर तारांगण जरी असली तरी सूर्याशी समानता करू शकत नाही. का बरं? सूर्य म्हणजे सामान्य नाही, तो पाताळातला परमाणू दाखवतो. अरे सूर्य म्हणजे सामान्य नाही, तो जिकडं गेला तिकडं मात्र प्रकाशच करतो. एकच ओवी सांगतो ना, सिद्धांत संपून टाकतो. जे जे वाटा सूर्य जाय देव ते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे तो आहे ज्ञानदेव सांगतात. हा सूर्य ज्या ज्या वाटेला गेला, असं झालं का चोपदार सूर्य उगवला ना अंधार पडला? कसं काय चोपदार? चोपदार म्हणतील कीर्तन तुझं ठेवलंय ना, प्रश्न मला विचार मात्र कळण्याकरता विचारतो. मग सूर्य उगवला आणि तिकडं प्रकाश पडला, अंधार पडला असं दिसत नाही. का बरं? जिकडं सूर्य उगवला तिकडं मात्र प्रकाशच होतो. किंवा हा सूर्य ज्या वाटेला गेला तिकडं अंधार दिसत नाही. सूर्याची विशेषता आहे. म्हणजे डोळ्याने जरी सुंदर जगत परमात्म्यानं बनवलेलं दिसत असलं तरी त्याला साह्य पाहिजे सूर्याचं. मग सूर्यच दाखवतो का? तर महाराज म्हणतात त्याच्यासारखे अजून काही त्याचे सहोदर आहेत, ते सुद्धा दाखवण्याचं काम करतात. मग त्याचं सहोदर कोण आहे? तर महाराज सांगतात दीप त्याचा सहोदर आहे. मग का हो महाराज, ज्याप्रमाणे सूर्य तुम्हा आम्हाला मात्र दाखवण्याचं काम करतो, तसं म्हणले दीप दाखवतो का? ज्ञानदेव म्हणतात ह्यो काय विचारायचा प्रश्न आहे का? आणि दीपे का सूर्य प्रगटे अथवा निवटली या देखनाची खुंटे जैसे देखी नवे जे वैकुंठी दिदली आहे. ज्ञानदेव सांगतात अरे सूर्य उगवल्यावर प्रकाश पडतो आणि दीप लावल्यावर काय म्हणले अंधार पडतो. हे काय विचारायचं आहे का? ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशानं तुमचा आमचा व्यवहार होतो, त्याच प्रमाणे दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे ते कर्म जात जैसे योग युक्ता. ज्ञानदेव सांगतात अरे ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशानं तुमचा आमचा व्यापार होतो, तुमचा आमचा व्यवसाय होतो, त्याच प्रमाणे मात्र दीपाच्या प्रकाशाची सुद्धा विशेषता आहे. मग ज्ञानदेव सांगतात हे नसेल तर विषय वेगळा, पण असेल तर दाखवण्याचं काम करतात. ज्ञानदेव सांगतात म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे रवी बिंबा सवे प्रकाशू जाय. अरे रवी आणि दीप नसला तर विशेष वेगळा आहे विषय, पण हे असले म्हणजे तुम्हा आम्हाला मात्र डोळे जरी असले तरी या दोन गोष्टी तुम्हा आम्हाला दाखवतात. काय काय दाखवतात याच्या संबंधानं आपण विचार केला. ध्यान देऊन ऐका. परमात्मा एकट्या परमात्म्याने जगत निर्माण केलं. तो भगवान परमात्मा जगत प्रसवता झाला. बरं, भगवान परमात्मा जगत प्रसवता झाल्यानंतर अनेक गोष्टी त्यानं निर्माण केल्या. त्या अनेक गोष्टी निर्माण केल्या, त्यातल्या दोन गोष्टींचा मात्र निर्ताळा माझ्या महाराजांनी घेतलाय. पृथ्वीची या पोटी निराधार कोटी, पृथ्वीची या पोटी निराधार कोटी, पृथ्वीची या पोटी निराधार कोटी, पृथ्वीची या पोटी निराधार कोटी. आरोहीची संसारी रोहीची संसारी करुणाई.
परमात्म्यानं अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्या अनेक गोष्टीमध्ये तुकाराम महाराजांनी दोन गोष्टीचा विशेष असं मात्र उच्चार केलाय. तो म्हणजे पृथ्वीची या पोटी हिरागार गोटे. पृथ्वीच्या पोटामध्ये परमात्म्यानं हिरा पण निर्माण केला आणि गारा पण निर्माण केल्या. मग आता गारा आणि हिरा हे दिसायला पण सारखं, बरी नावानं पण सारखं, पण गारा आणि हिरा बाजारात विकायला नेलं तर भाव कशाला येईल चांगला? हिऱ्याला भाव येईल. का बरं? दिसायला मात्र सारखे, जे विकारत्ने आणि गारा दोन्हीचा सारिका उभारा. मोल वेचून नेते हिरा पण फुकट गाराला येते नाथ. महाराज सांगतात अरे पैसे देऊन लोक हिरा विकत घेतात पण फुकट सुद्धा कोणी गारा घेत नाही. का बरं? गारा मात्र सामान्य आहे आणि हिरा पत्र रत्न मात्र पैसे देऊन का घेतात? तर ज्याप्रमाणे मात्र रवी दाखवण्याचं काम करतो, दीप दाखवण्याचं काम करतो, तसं मात्र हिरा सुद्धा आम्हाला दाखवण्याचं काम करतो. मग माझं बोलणं ध्यान देऊन ऐका, म्हणजे कीर्तनाचा प्रपंच तुम्हाला कळून जाईल. माझं नेहमी एकच सांगणं असं, ध्यान देऊन ऐकलं म्हणजे कळून जाईल. काही म्हणतात आम्हाला कळलंच नाही. तुझं लक्ष होतं का कीर्तनात? विठाला एक एक गोष्ट मी परत 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 का सांगतो? मला पुढचा आठवत नाही म्हणून नाही, तर ती गोष्ट पटापट लवकर मनुष्य द्यायला कळावी म्हणून मी सांगत असतो. आता इथं समोर बसलेली मंडळी ती काही काही नेहमीची मंडळी, त्यांना ते जाणून जाईल. ध्यान देऊन ऐका. मग भगवान परमात्मा सुंदर, त्यानं सुंदर जगत निर्माण केलं. त्याला पाहण्याकरता डोळे आहेत पण डोळ्यानं दिसत नाही. का बरं? त्याला सूर्याचं साह्य पाहिजे, त्याला दीपाचं साह्य पाहिजे, किंवा त्याला हिऱ्याचं साह्य पाहिजे. डोळ्याने जरी दिसत असलं तर या तीन गोष्टीचा उच्चार केलाय. त्या तीन गोष्टी मात्र दाखवण्याचं काम करतात. पण दाखवण्याचं काम जरी यांनी केलं तरी काय दाखवतात? फक्त दृश्यच दाखवतात. अदृश्य काही दाखवू शकत नाही. का बरं? अदृश्य दाखवण्याकरता स्वसामर्थ्यवादी असावं लागतं. यांची जर स्थिती पाहिली तर यांच्यामध्ये स्वयं सामर्थ्य नाही. कसं काय? आता हे माईकचं काम काय आहे? माझा आवाज गुरुजी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम कोणाचं आहे? हे माईकचं काम आहे. हा समोर बल्ब लावला, त्या बल्बाचं काम काय आहे? त्या मात्र प्रकाश देणं हे त्याचं काम आहे. पंखा नाही लावला तो विषय वेगळा, पण पंख्याचं काम काय आहे? तर हवा देणं हे पंख्याचं, त्याचं ते लावा असं सांगायचं, मला दृष्टांत सांगायचं आहे बरं का. मग पंख्याचं काम काय आहे? हवा देणं हे पंख्याचं काम. मला उजेड देणं हे लाईटचं काम. आवाज देणं हे माईकचं काम. मग माईक जरी आवाज देत असला, मात्र बल्ब जरी उजेड देत असला, पंखा जरी हवा देत असला, तरी मात्र त्यांची विजेची तार काढल्यावर मात्र तो हवा देईल का पंखा? बरं, बल्बाची विजेची तार काढल्यावर तो प्रकाश देईल का? याची मात्र ही विजेची तार काढल्यावर हा मात्र आवाज देईल का? नाही देऊ शकत. म्हणजे जरी मात्र याच्यामध्ये आवाज देण्याचं सामर्थ्य असलं, जरी याच्यामध्ये प्रकाश देण्याचं सामर्थ्य असलं, जरी पंख्यामध्ये हवा देण्याचं सामर्थ्य असलं, तरी ते कोणावर तरी आधारलेले आहेत. स्वसामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. दुकानदार, मला साखर हवी आहे. अरे साखर दिली असतील बाबा, पण म्हणले आजच साखर संपली. साखरची कोण कवा पाठवता? म्हणले 2 दिवसात ये, मग तुला मी साखर देतो. मग मात्र दुकानदार साऱ्या गावाला जरी साखर पुरवीत असला, तरी पण दुकानदार म्हणतो आता मी 2 दिवसात देईल. का बरं? तो जरी साखर देण्याकरता जरी मात्र लक्षात घ्या प्रवृत्त असला, तरी त्याच्या घरामध्ये ती पिकत नाही, तर त्याला ती कुठून तरी आणावी लागते. म्हणजे तो जरी साखर देत असला, बल्ब जरी उजेड देत असला, तरी ते हे गोष्टी करतात. पण कशावर तरी ते आधारलेले आहेत. तसं रवी तुम्हा आम्हाला दाखवतो, हिरा तुम्हा आम्हाला दाखवतो, दीप तुम्हा आम्हाला दाखवतो. पण काय दाखवतो? दृश्य हे तेच दाखवतो, अदृश्य दाखवू शकत नाही. का बरं? बल्ब जसा विजेवर आधारलेला आहे, तसं मात्र हे रवी असतील, मात्र दीप असेल किंवा हिरा असेल, हे कशावर तरी आधारलेले आहेत. माझे ज्ञानदेव सांगतात की उदयीला आकाशी रवी. रवी महाराज म्हणतात बरं का, ह्यो जो रवी आहे ना, रवी कशावर मात्र आहे प्रकाश केला? किंवा महाराज म्हणतात परी महेशे सूर्य हाती. जिथली ज्ञानदेव महाराज अमृतानुभव सांगतात, जो भगवान परमात्मा आहे ना, त्या भगवान परमात्म्यानं या सूर्याला कामाला ठेवलेलं आहे.
ह्यो जरी प्रकाश देत असला तरी याला काय ठेवलेलं आहे किंवा रवी चंद्र आदी सुक्ती उदय करी जती त्रिजगती ते तुझिया दीप्ती तेज तेजा किंवा चंद्र सूर्य आदी थोरे ये तेजे जिये फारे ते जयाचे नि अंधारे प्रकाशती किंवा जयाचे नि अंगिके तेजे आओ रवी ससीजे वाणिजे जग हे वेशीजे विनाश तया ज्ञानदेव सांगतात हे जरी तुम्हा आम्हाला दाखवित असले तरी यांच्यामध्ये स्वसामर्थ्य नाही मग स्वसामर्थ्य म्हणजे कोणावर तरी आधारलेले आहेत का तर हे परमात्म्याच्या मात्र सामर्थ्यावर आधारलेले आहेत म्हणून हे दृश्यच दाखवतात हा दृश्य दाखवू शकत नाही मग अदृश्यचं दर्शन कशानं होतं अभंगाच्या प्रथम चरणातील उत्तरार्धात सांगतात अदृश्य दर्शन हिरा जरी दाखवतात पण काय दाखवतात दृश्यच दाखवतात अदृश्य काही तुम्हा आम्हाला दाखवू शकत नाही का बरं त्यांच्यामध्ये स्वसामर्थ्य नाही मग अदृश्य कोण दाखवतं अदृश्य दर्शने संताची या आता ध्यान देऊन ऐकलं म्हणजे अभंगात तुमचा व्यवस्थित प्रवेश होईल नाही तर डोक्यावरून कीर्तन गेल्याशिवाय राहणार नाही मग महाराजांनी काय काय सांगितलं ध्यानात घ्या सुंदर परमात्म्यानं सुंदर जगत निर्माण केलं त्याला पाहण्याकरता डोळे पाहिजे डोळे आहेत पण ते दिसत नाही का बरं याला सूर्याचं साह्य पाहिजे दीपाचं साह्य पाहिजे हिऱ्याचं साह्य पाहिजे मग या तीन गोष्टी तुम्हा आम्हाला दाखवतात पण काय दाखवतात दृश्यच दाखवतात अदृश्य काही दाखवू शकत नाही मग अदृश्य दर्शन कोणाच्या संबंधानं होते तर संतांच्या कृपेनं होते मग अदृश्याचं दर्शन संतांच्या कृपेनं होतं मात्र लक्षात घ्या मग दृश्य कोण दाखवतं तर या तीन गोष्टी अदृश्याचं दर्शन कोणाच्या संबंधानं होतं तर संतांच्या कृपेनं होतं मग ध्यान देऊन ऐका मग संतांच्या कृपेनं अदृश्याचं दर्शन होतं या तीन गोष्टी फक्त दृश्यच दाखवतात मग काहो महाराज दृश्य म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय आता ध्यान देऊन ऐका हा चांगल्या प्रकारचा पखवाज आहे बरं पखवाजाचा आमका आमका कलर आहे पखवाज मात्र या स्वरामध्ये लावलेला आहे त्याच्यावर घोडविंदे असं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर मात्र शाल टाकलेली आहे तो मात्र काळ्या कलरचा आहे मग एका उपाक मात्र कुपरनं टाकलेलं आहे मग डोळ्यानं तुम्हा आम्हाला जे मात्र त्याचा आकार कळतो त्याचं रंग कळतं त्याचं रूप कळतं याला म्हणायचं दृश्य आणि हा दृश्य कशाला म्हणायचं जे मात्र ध्यान देऊन ऐका इकडं माझ्याकडं बघा थोडं मात्र इकडं तिकडं झालं असेल तुम्ही इकडं तिकडं होऊ नका विठाला हा विषय मात्र महत्वाचा आहे आणि आपल्याला कमी वेळामध्ये मात्र या विषयाची पडताळणी करायची म्हणून तुम्हाला आम्हाला सांगतो काहीला समजत नसेल त्यांनी समजून घ्या आणि समजत असेल त्यांनी अधिक प्रवृत्त व्हा पण ऐका काय चाललं होतं आपलं दृश्य म्हणजे काय जे डोळ्यानं दिसतं त्याचा अमका आकार आहे अमका कलर आहे अमका दिसतो अमक्या स्वराला तो लावलेला आहे हे सर्व ज्याचं तुम्हाला आम्हाला मत ज्ञान होतं याला म्हणायचं दृश्य
मग अदृश्य कशाला म्हणायचं? जे डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, नाकानं त्याचा सुगंध घेऊ शकत नाही, मग याला म्हणायचं अदृश्य. म्हणजे डोळ्यानं दिसतं त्याला म्हणायचं दृश्य, जे दिसत नाही त्याला म्हणायचं अदृश्य. म्हणजे दिसतच नाही तर ते असेल कसं? मग आहेच नाही तर त्याचं ज्ञान होईल कसं? विठाला म्हटलं का नाही? तीन गोष्टी तुम्हा आम्हाला काय करतात? बोलत चला. म्हणजे मी पण काही खाल्लं नाही तरी बोलतो का नाही? मग तुम्ही पण बोलले म्हणजे मला बरं वाटत. मग ध्यान देऊन ऐका. आपण तीन गोष्टी पाहिल्या का नाही? परत का सांगतो? तुम्हाला पटावा, विषय खोल जावा म्हणून तीन गोष्टी तुम्हा आम्हाला काय करतात? दाखवतात. बरं काय दाखवतात? दृश्य दाखवतात. अदृश्य काही दाखवू शकत नाही. मग दृश्य म्हणजे काय? डोळ्यानं दिसतं ते दृश्य. अदृश्य म्हणजे काय? डोळ्यानं दिसत नाही ते. मग डोळ्यानं जे दिसतच नाही तर ते मुळात असलच कसं? आणि आहेच नाही तर त्याचं दर्शन होईल कसं? पण महाराज सांगतात अदृश्य दर्शने संताची या. संतांच्या कृपेनं त्याचं दर्शन होतं. म्हणजे अदृश्य काहीतरी असलं पाहिजे. किंवा कोण म्हणतं जगतामध्ये जी गोष्ट दिसत नाही ती मुळात नसते. किती आपण गोष्टी पाहतो. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. महाराजाचा जरा अंदाज घेत चलावा. ऐका. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. मग संत पाय कशानं भेटतात? बरं आता प्रमाण काय म्हणलं ते सांगता का मला जरा? भाग्याचा उदय ते हे जोडी. हा मग संत पाय कशानं जोडतात? भाग्याच्या उदयानं. किंवा भाग्याचा उदय झाला का तुम्हा आम्हाला संताची भेट होते. मग ज्या भाग्यानं संताची भेट होते ते भाग्य कसं दिसतं? कॅसेट बदलायची का? बोलत चला. भाग्याचा उदय झाल्यावर कोणाची भेट होते? संतांची भेट होते किंवा त्यांचं दर्शन होतं. मग ज्या भाग्याच्या उदयानं संतांची भेट होते किंवा दर्शन होतं मग ते भाग्य दिसते कसं? महाराज भाग्य दिसत नाही पण संतांची भेट होते म्हणजे ते भाग्य मानावं लागतं. किंवा अरे काय तुझी दशा झाली, अरे कसा म्हणले वागायला लागला, काय सांगावं? पूर्वजन्मी पाप मागच्या जन्मामध्ये पूर्वजन्मी पाप केले विस्तरिले. पूर्वजन्मामध्ये आम्ही
आणि त्या पापाच्या मुळे या प्रकारचे आम्हाला भोग भोगायला लागले. मग पाप कधी केले? मागच्या जन्मात. आणि भोग कधी भोगतो? आता. मग पाप कसे दिसतात? हा, बाबा म्हणतात पाप दिसत नाही, ते अदृश्य आहेत. मग ध्यान देऊ नाही का? भोग भोगतो का बरं? पाप केले म्हणून. मग पाप केले म्हणून भोग भोगतो. मग का रे बाबा तू भोग भोगतो? मग तुझे पाप दाखव बरं. पाप दिसत नाही पण भोग भोगतो म्हणून मानावं लागतं. भाग्य दिसत नाही पण संतांची भेट झाली म्हणजे ते मानावं लागतं. किती किती जगतात गोष्टी आहेत, किती जगतामध्ये गोष्टी आहेत. महाराज सांगतात वा 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 वा, काय झालं? काय ती फळं आली, काय ती फुलं आली. मग तुम्हाला माहित नाही का? वसंताचा आला भली भोली परला, भली भोली परला, भली भोली फुलं आली. मग तुम्हाला माहित नाही का? वसंताचा ऋतू आला. मग वसंताचा ऋतू का तळोज्याला आला का? कुठं आला का? पनवेलला आला का? कुठं आला? कुठपर्यंत आला? काय सांगितलं त्यानं? फळं फुलं आली. तुम्हाला माहित नाही का? म्हणले वसंताचा ऋतू आला. मग वसंताचा ऋतू कोणत्या गावाला आला का? जिल्ह्याला आला का? तालुक्याला आला? वसंताचा ऋतू दिसत नाही पण फळं फुलं आली म्हणून त्याला मानावं लागतं. पै वसंताचे रिगवणे, गाडाचे नि सांजेपणे, जाणीजे देवी करणे सांगते ज्ञान. वा 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 वा, काय तुमची चांगली जमीन आहे. मग जमीन सांगते का मी चांगली आहे? जमीन सांगते का मी चांगली? मग भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नानाचार गौरव सुकळी नाचे. अरे हा मी चांगला आहे असं कोणी सांगतंय का? त्याचं बोलणं चाललं सांगतंय हा चांगल्या घरातला दिसतो बरं का. नाना आचार गौरव सुकळी नाचे. महाराज सांगतात एखादा चांगला माणूस सांगत नाही मी चांगला आहे, त्याच्या आचारानं तो चांगला आहे कळतं. किंवा महाराज सांगतात जमीन सांगत नाही मी चांगली आहे, ते मात्र कोंब सांगतात मात्र ही जमीन चांगली आहे. किंवा महाराज सांगतात ती फळं फुलं सांगत नाही वसंताचा ऋतू आला, फळं फुलं आली म्हणजे वसंताचा ऋतू आला जाणून घ्यायचं असतं. किंवा महाराज सांगतात काही गोष्टी तुम्हाला आम्हाला दिसत नाही पण त्या जाणाव्या लागतात. मग त्याच्याकरता आपण दोन उदाहरणं पाहिली. मात्र भोग भोगत म्हणून पाप मानावं लागतं, संतांची भेट होते म्हणून भाग्य मानावं लागतं. तसं तुम्हा आम्हाला मात्र ते पापही दिसत नाही आणि भाग्यही दिसत नाही. पण या दोन गोष्टीच्या संबंधानं जसं मानावं लागतं तसं अदृश्य तुम्ही म्हणता दिसत नाही, मग ते मात्र डोळ्यानं दिसत नाही तर असं कसं? पण कोण म्हणतं दिसत नाही ते नसतं. भाग्य दिसत नाही मानावं लागतं, पाप दिसत नाही मानावं लागतं. तसं अदृश्य दिसत नसलं तरी मानावं लागतं. विठाला महाराज आम्हाला कळलं या तीन गोष्टी दृश्य दाखवतात, अदृश्य दाखवित नाही का बरं? स्वसामर्थ्य नाही. मग अदृश्याचं दर्शन कोणानं होतं? संतांच्या कृपेनं होतं. मग अदृश्य दिसत नाही तर मानायचं कसं? संतांच्या कृपेनं
त्याचं दर्शन होतं म्हणून मानावं लागतं. किंवा काही गोष्टी जगतामध्ये दिसत नाही पण त्यांना मानाव्या लागतात म्हणून अदृश्य सुद्धा आम्हाला मानावं लागल. मग कावा अदृश्य मानावं लागल कळलं. पण हे अदृश्य म्हणजे काय विठाला कळून जाईल. परमात्मा एक का अनेक? परमात्मा एक आहे. एक पण गणिजे हे गणतेशी ना तुझे हे न गणिजे आयशे एक. किंवा एक हरी आत्मा जीव हरी आत्मा जीव शिव हरी आत्मा जीव शिव समा हरी आत्मा जीव शिव समा ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वरी मध्ये पण सांगतात, हरिपाठामध्ये सांगतात किंवा एकमेव अद्वितीय ब्रह्म हे तर शास्त्राचा सिद्धांत आहे. मग परमात्मा एक आहे तुम्हाला पटलं. मग एका परमात्म्याला एक नाव का अनेक नाव? परमात्म्याला अनेक नाव आहेत. महाराज सांगतात ब्रह्म नाम रूपातीत आसोनी नामे बहुत निर्मळ निश्चळ निवांत निजानंद आरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंता परंपार अदृश्य अतर्के पार ऐशी नामे. मग परमात्मा एक. एका परमात्म्याला अनेक नाव. त्या अनेक नावामध्ये बाबा अदृश्य ही संज्ञा किंवा अदृश्य हे नाव मात्र परमात्म्याला आलेलं आहे. किंवा ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वरी पदी पण सांगतात जया जे आर्हा परोते जया जे पुढे मागुते दिसणे विन दिसते अदृश्य जे. म्हणून लक्षात घ्या ज्या अदृश्याचं दर्शन होतंय म्हणजे ते अदृश्य म्हणजे काय तर तो अदृश्य म्हणजे परमात्मा आहे. त्या अदृश्याचं संतांच्या कृपेनं दर्शन होतंय म्हणजे परमात्म्याचं दर्शन होतंय. मग का हो महाराज त्याला अदृश्य महाराज म्हणतात ते देवालाच म्हणतात हे आम्हाला कळलं. पण त्या परमात्म्याला अदृश्य तरी का म्हणतात तर ध्यान देऊन ऐका. समजा जर तुम्ही आम्ही परत पखवाजाचं उदाहरण घेऊ आणि जसं वेदांत सांगण्याकरता घटपट असतो माया नामकन तमकन त्याच्याशिवाय मात्र रज्जू सर्पाशिवाय उदाहरणं तसे आपण उदाहरणं एकच जरी असलं तरी ते पटवण्याकरता कारण की लक्षात घ्या तुम्हाला कळण्याकरता दृष्टांत द्यावाच लागतो. ज्ञानोबरायांची ही संज्ञा आहे. मग ध्यान देऊन ऐका. अदृश्याचं मात्र त्यांच्या संबंधानं दर्शन होतं. अदृश्य म्हणजे तुम्हाला कळलं ना अदृश्य म्हणजे परमात्मा. मग त्याला अदृश्य तरी का म्हणलं जातं तर ध्यान देऊन ऐका. हा पखवाज आहे ह्यो डोळ्यानं दिसतो म्हणून ह्यो दृश्य पण तो मात्र कशाचाच विषय होत नाही. दृश्य पण देखीजे का नेयत्व जाणीजे अमुका ऐसे म्हणजे तेजे नव्हे. त्याला अमुक आपण कसं काय म्हणायचं बरं सामान्य गुरुजी सांगायचे डोळ्यात दिसणाऱ्या गोष्टीचा तुम्ही आम्ही अंदाज लावू शकत नाही तर डोळ्यात न दिसणाऱ्या गोष्टीचा अंदाज कसा बरं लावायचा. बरं पाण्याची चौकशी पाणी कसा लागतो गोड लागतो आणि तोच पाणी बघ कारल्याला टाकल्यावर कारलं कसं लागतं कडू लागतं. तेच पाणी बरं का आता हे काय म्हणले हे पाणी गोड लागतं. मग दुसऱ्यांचं पाणी नाही यांचंच पाणी घेऊ. तुमचं पाणी उसाला टाकलं तर ऊस कसं होतं. तुमचं पाणी कारल्याला टाकल्यावर कारलं कसं होतं. बरं मात्र लक्षात घ्या तीच पाणी जर मात्र आवळ्याला टाकलं तर आवळा कसा होतो तुरट लागतो. तेच पाणी चिंचेला टाकले तर मात्र चिंच कशी लागते आंबट. मग पाण्याची चव कशी पाण्याची चव सांगता येत नाही का बरं. अरे दृश्यातली गोष्ट तुम्हाला आम्हाला कशी ती सांगता येत नाही तर या अदृश्य मात्र दिसतच नाही तर सांगता कसं येईल. सांगता येत नाही तर त्याचं दर्शन कसं होईल. दृश्य पण देखील का नेयत्व जाणीजे. नेयत्व शब्दाचा अर्थ बाबा सांगायचे पंच ज्ञानेंद्रिय करायचं. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय कोणती दाखवले अजून आता हे पण मी सांगू का. डोळे कान नाक जीभ त्वचा बसायचे का पहिलीच्या वर्गाला. हा लक्षात घ्या पहिलीच्या वर्गातला अभ्यास. मग डोळे असतील नाक असेल कान असेल त्वचा असेल हे पंच ज्ञानेंद्रिय आहे. काय सांगितलं ऐका. दृश्य पण देखीजे का
तो जाणीजे अमुका ऐसे म्हणजे ते जे नव्हे. अरे दृश्याला आपण काहीतरी म्हणतो येड्या अमका तमका आहे तसा आहे अमका आहे अमक्या कलरचा, पण याला आकारच नाही. यो पंचज्ञानेंद्रियाचा विषय होत नाही आणि त्याच्याविषयी जर कोणी वाच्यता करायला गेला म्हणून या अतिनाती बोली देखण्याची मुकी झाली, विचाराची मोडली वाट येते. अरे सर्वस्व जिथं जाऊन थांबतं त्याला म्हणायचं तरी काय बरं. त्याला काहीतरी जर मात्र रूप बिपा असतं तर म्हणता आला असतं ना. ज्ञानदेव सांगतात रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य स्थिती तरी कोणे कैच्या अति आकळला जो. अरे त्याला काय रंग आहे का तोला रूप आहे का त्याला अमक तमक आहे बरं. तो अमक्या गावचा आहे का अमक्या दिल्लीतला असं आहे का बरं. अमक्या समाजाचा आता ते जास्त चाललं विठाला अमक्या समाजाचा यो अमक्या गुरुचा यो अमक्या गावचा यो अमक्या प्रदेशातला यो भेदाभेद जास्त वाढला तर तो तुमच्या आमच्यात पण देवाला काय आहे काय काहीच नाही. मग रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य स्थिती तरी कोणी काहीच्या हाती आकळला जो. यो म्हणले गंगाराम पाटील यो म्हणले वंडार पाटील यो म्हणले अमका पाटील तमका पाटील यो कोणाचा पोरगा म्हणले अमक्याचा पोरगा. याचं घर कुठं म्हणले मंदिराजवळ, याचं घर कुठं म्हणले पाण्याचं, याचं घर कुठं या अदृश्याचं घर कुठे, तो अदृश्य राहतो कुठं, तो मात्र कशाच्याच संबंधानं आकळता येत नाही. मग गावा महाराज आम्ही आकळायला गेलो तर अहो आमचे महाराज सांगतात आकळायला गेले पण वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे ते कल्पनेच्या नावे शून्याकार. वस्तुसी जरी कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता ओळखी काही न पडे चिंता भ्रंश पडे काही दृष्टी सक्षी न दिसे मनास तोई न भासे ना दिसे कैचे ओळखावे. किंवा महाराज म्हणतात समजा जरी तुमच्या आमच्या गुरुजीकडे तुम्ही गेलो गुरुजी काय झालं गुरुजी आम्हाला देव दाखवा. मग गुरुजीला सांगितलं देव दाखवा गुरुजी काय सांगतो काय बंद करा डोळे बंद करा. तुम्हाला कीर्तन पाठ हे गडे ऐका मग कशालाच मला आणलं. मग डोळे बंद करा. खरं सांगा माझ्या मावल्यानं खोटं बोलायचं नाही. डोळे बंद केल्यावर काय दिसतंय काहीच नाही दिसत. म्हणजे काहीतरी शब्द असेल ना त्याला अंधार दिसतो. मग अंधार कसा असतो दादा म्हणजे डोळे बंद केलं अंधार मग कोणता कलर दिसतो ना आपल्याला काळा कलर दिसतो. मग गुरुजी मला देव दाखवा देव बरं दाखवतो आहे काय दाखवतो गुरुजी पण तसाच. हे गुरुजी म्हणजे कसं एक वेदाध्ययन गुरु एक व्याख्यानदायी उदारू एक ज्योतिष ज्ञानी गंभीर पण सद्गुरू म्हणतील नाही ते नाथ महाराज म्हणतात आम्ही सद्गुरू म्हणत नाही बरं का याला. मग गुरुजी सांगतात हे पोरं डोळे बंद करा. डोळे बंद केले. डोळे बंद केल्यावर काय दिसतं अंधकार दिसतो. अंधकार कसा असतो काळ्या कलरचा असतो. पाहो जाता निराकार मनाची पडे शून्याकार कल्पू जाता अंधकार भरला वाटे. अरे त्या परमात्म्याची कल्पना करायला गेल्यावर तो अंधकार दिसतो. अंधकार कोणत्या कलरचा असतो म्हणजे काळ्या कलरचा असतो. मग देव काय काळा आहे तयाशी कल्पू जाता ब्रह्म काळे ना पिवळे अनंत निळे ना ढवळे वर्णरहित जया वर्ण व्यक्ती नसे भाषा उन्या नारीसे रूपची नाही कैचे ओळखावे. अरे त्याला रूपच नाही तो काय काळा आहे का गोरा आहे का निळा आहे. पण महाराज म्हणतात त्याला ओळखायचं कसं आणि त्याला तर तुम्ही आम्ही ओळखलंच पाहिजे कारण की त्याच्या दर्शनाला सार्थकता आहे ना. तुका मने जन्मायाचे सार्थक तुका मने जन्मायाचे सार्थक तुका
जे केलिया विठ्ठलाची एक जे कलिया अवधीच पापे गेले अदृश्य म्हणजे परमात्मा आहे. त्याला अदृश्य तरी का म्हणलं ते पण आपण पाहिलं. बरं त्याची कल्पना करताच येत नाही का? कसं काय कल्पना करावं? त्याला काय रंग आहे का, रूप आहे का, वर्ण आहे का, जात आहे का, पंथ आहे? काहीच त्याला नाही. मग का हो महाराज, काहीच नाही, पण दर्शन तर झालं पाहिजे ना. तू कामने जन्मा आल्याची सार्थक विठ्ठलाची एक देखील या. अरे जन्माची सार्थकता कधी आहे? त्या परमात्म्याचं दर्शन होण्यात. दर्शन म्हणजे काय? मूर्तीचं दर्शन. मूर्तीचं दर्शन नव्हे तर त्याच्या स्वरूपाची तुम्हा आम्हाला ओळख होणं. देवाचं दर्शन होणं वेगळं, स्वरूप मात्र कळणं तुम्हा आम्हाला वेगळं. नित्य मात्र लक्षात घ्या, नामदेव महाराजांच्या देव समोर होते पण आत्मस्वरूपाची ओळख झाली पाहिजे. तो देव कळला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, त्या परमात्म्याच्या मात्र स्वरूपाची आम्हाला ओळख होत नसेल तर जन्माची सार्थकता नाही. मग तुम्ही तर म्हणता पंच ज्ञानेंद्रियाचा विषय नाही, पंचकर्म इंद्रियाचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही, तो तर्काचा विषय नाही. मग कोणीतरी म्हणलं होतं तो अनुभवाचा विषय. मग अनुभवाने जाणता येईल देव? माझं बोलणं कळलं का नाही? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, 11 मन याचा विषय तो परमात्मा नाही. मग अनुभवाचा विषय आहे का? अनुभवाला त्याला जाणता येईल का? महाराज म्हणतात अनुभवाचा विषय आहे का? याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आवळा कसा लागतो? तुरट. ते चिंच, तुम्ही म्हणलं येऊन जाऊन चिंच ना आवळाच म्हणतो. काय गडबडी आहे का? सांगत ऐका, लक्षात घ्या. ऊस कसा लागतो? गोड लागतो. बरं ऊस जर गोड लागतो, बरं साखर कशी लागते? गोड लागते. मग जी साखर गोड लागते त्या साखरेला गोड कसं करायचं? साखर कशी लागते? गोड लागते. बरं जी साखर गोड लागते त्या साखरेला काय करायचं? करता येईल का? नाही करता येणार. अरे ती मुळात गोड आहे, तिला मात्र माधुरी आदी स्वभाव. अरे गोडपणा हा तिचा स्वभाव आहे. तिला गोड कसं करायचं? काय करता? अग्नीला अग्नी लावतो. कशाला अग्नी लावतो? अग्नीला अग्नी लावता येईल. बरं लावतो. काय करतो? म्हणजे सूर्याला प्रकाश देतो. माझं बोलणं कळतंय का? कॅसेट बदलू, टाइम संपला होता. परत ऐका. साखरेला काय करायचं? गोड करायचं. करता येईल? नाही, तिचा स्वभाव गोड आहे. सूर्याला मात्र प्रकाश देता येणार नाही बाबा. का? तो मुळात प्रकाशमान आहे. मला अग्नीला अग्नी देता येत नाही का? मुळात त्या अग्नी रूपच आहे. तसं त्या परमात्म्याला अनुभवानं जाणायला गेलो तर स्वयमेव अनुभूतित्वा पंचदशिकार सांगतात. तो अनुभव रूपच आहे. तर अनुभवाने जाणायचा कसा? विठाला परमात्म्याला पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, 11 मन किंवा अनुभव याच्यानं जाणता येत नाही. मग का हो? त्या अदृश्याला ज्ञानानं जाणता येईल का? एक बाबा जाणायला गेला पण काय झालं? वेद जाणो गेला. येत नाही. मग ज्ञाना
ज्ञान तरी जाणता येत का? वेद जाणो गेला पुढे मौनावला. अरे तो वेद त्याला जाणण्याकरता गेला पण तो पण मौन पावला. मग का हो? पंच ज्ञानेंद्रियानं जाणता येत नाही, कर्म इंद्रियानं जाणता येत नाही, 11व्या मनानं जाणता येत नाही, अनुभवानं जाणता येत नाही, ज्ञानानं जाणता येत नाही. मग का हो महाराज? त्याच्या दर्शनाशिवाय तर आमची सार्थकता नाही. महाराज म्हणतात होईल ना, पण कसं? अदृश्य दर्शने संत रवीने पहिला काही काळजी करू नका. संतांच्या संगतीमध्ये बहुत लाभ आहे. संत संगतीने संत संगतीमध्ये मात्र थोर लाभ आहे. झालंय काय? आपल्याकडं टाइम आहे कमी, रण काढायचे जास्त. नाही तर मी पण लई चालीच आहे, त्याच्यामुळे थोडा तुकडा म्हणतो. संतांच्या संगतीत काय लाभ होत नाही? महाराज म्हणतात जन्माची सार्थकता करणार लाभ म्हणजे अदृश्याचं दर्शन. ते अदृश्याचं दर्शन होतंय संतांच्या कृपेनं. मग जन्माची सार्थकता करणाऱ्या अदृश्याचं दर्शन ज्यांच्या कृपेनं होतं त्यांच्याविषयी आम्ही काय बोलावं? त्यांच्याविषयी त्यांचा महिमा काय वर्णन करावं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांचा महिमा काय? त्यांचा महिमा काय? महाराज सांगतात असे जे मात्र जन्माची सार्थकता करून देणारे जे संत कृपावंत सुखसिंधू आहे त्यांच्या संबंधानं अदृश्याचं दर्शन होतं. अदृश्याचं म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाची तुम्हा आम्हाला ओळख होते. अशी मात्र जन्माची सार्थकता करून देणारे जे संत आहेत त्यांचा महिमा काय? वर्णुमी पामर न कळतो साचार ब्रह्मादिका. त्यांच्याविषयी आम्ही काय बोलावं? त्यांच्याविषयी मात्र विधिमुखानं सुद्धा त्यांचं वर्णन करता येत नाही. आणि समजा जरी त्यांचं आम्ही जरी वर्णन करायला घेतलं तरी महाराज म्हणतात सूर्याची अंगा उठणे लागत आजे. मगाची सांगितलं एक आजीबाईनं पाहिलं वर्षभर पोरा काळा कळकळीत झाला, चांगलं मूड झालं अंगावर. काय करावं? दिवाळीचा सण आला म्हणून तिने चांगलं उठणं आणलं. बरं का पाटील साहेब? चांगल्या प्रकारचं उठणं आणलं, पोराला घासून घुसून चांगलं काढलं. असं लखलखीत तिला वाटलं. आता पोराला जसं लखलखीत केलं तसं म्हणले सूर्याच्या अंगाला उठणं लावते म्हणते. कोणाच्या अंगाला? सूर्य म्हणजे सामान्य एका प्रस्तावनेत पाहिला का नाही? मग सूर्याच्या अंगाला उठणं लावणं म्हणजे तिचा कमीपणा आहे किंवा स्वतःचं वाटोळ लावून घेणं.
सूर्याच्या अंगा उठणे लागत असे, अरे त्याच्या अंगाला उठणं लावणं म्हणजे कमीपणा. कल्पतरुवरी फुलोरा कायसेनी पावणेर शिरसागरा. महाराज म्हणतात काय करतं म्हणले, कल्पतरूवर फुलोरा बांधते. का म्हणले, कल्पतरू चांगला दिसला पाहिजे. आता जो कल्पतरू जगाची इच्छा पूर्ण करतो त्याच्यावर गुरुजी कशा करता फुलोरा बांधायच्या सांगा बरं. त्याच्यावर फुलोरा बांधणं म्हणजे बांधणाऱ्याचा कमीपणा आहे. महाराजांना काही जेवायला आणणार नाही म्हणले द्वादशीला, मग कोण पाहिजे म्हणले, मुंबईचा समुद्रच आणतो जेवायला. जेवायला कोण आणायचा बरं, पाहुणा कोण आणायचा, पाहुणेर क्षीरसागरा. महाराज म्हणतात त्या समुद्राला आपल्या घरी पाहुणा आणणं म्हणजे स्वतःच्या सहित गावाची वाट लावू नये. काही लोकांचं असंच असतंय, स्वतःची वाट लागते साऱ्या गावाची मी लावतो. विठाला त्या कल्पतरूवर फुलोरा बांधणं म्हणजे त्याचं कमीपणा आहे. मात्र लक्षात घ्या, क्षीरसागराला पाहुणा आणणं म्हणजे त्याचा कमीपणा आहे. किंवा चंदना ते काय ते चर्चावे, अमृता ते किंवा ते रांधावी. अरे चंदनाविषयी चर्चा काय करायची, तो मात्र चौ बाजून मात्र सुगंधित देतो. एकाला अमृत भेटलं, काय भेटलं, अमृत भेटलं. तो म्हणतो अमृत भारी लागावं म्हणून महाराज मॅगी मसाला टाकू का, कशात अमृत भारी लागावं म्हणून काय टाकायचं ठाकूर बुवा, काय टाकायचं त्याच्यामध्ये, मॅगी मसाला. अरे मॅगी मसाला कुठं ना ते अमृत कुठं, ते अमृताचं मात्र मॅगी मसाला ते जमल का महाराज. महाराज म्हणतात ते चांगलं लागण्याकरता ते चांगलंच आहे. अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. म्हणतो मी गगनावर आकाशात म्हणले मंडप बांधतो, जमल का. अरे तुमची आमची कमतैसे श्री गुरुचे महिमान अकळीता की ज्ञानोबा सिद्धांताकडे आले बरं का. असं म्हणले संतांचं महत्व प्रतिपादन करता येत नाही, आणि करायला जरी गेलो तरी प्रज्ञाचेने आतिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करणे त्यांचा जरी महिमा वर्णन करायला गेलो तरी मात्र 15.5 रुपये किलोच्या सोन्यावर स्फुट चढवण्यासारखा आहे. किंवा 15.5 रुपये किलो म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी काही 15.5 मिसळावे बरं का. ही ज्ञानोबाईची भाषा आहे. तर किलो होतं का 2 किलो होतं मला माहित नाही, पण 15.5 रुपये त्यावेळेस भाव होता ऐका. मग मात्र 15.5 एकदम एक नंबरच्या क्वालिटीच्या सोन्यावर स्फुट चढवण्यासारखं आहे. किंवा मोत्यावर मात्र स्फुट चढवण्यासारखं आहे. कसं संतांचं मात्र वर्णन सामान्याच्या मुखातून मात्र करण्यासारखं. सामान्याच्या मुखातून सद्गुरू महाराज सांगायचे पहिलवानाचं वर्णन कोण करावं, अगरबत्ती छापानं का नाही, गुरुजीचा शब्द बर का. पहिलवानाचं वर्णन करण्याकरता पहिलवान पाहिजे, तर संतांचं वर्णन मात्र कोणी करू शकत नाही. मग संतांचं महिमा तुकाराम महाराजांना वर्णन करता येत नाही असं नाही. सामान्यतः भूमिका काही लोक म्हणतात महाराज जेवायला या बरं का, आणि जेवायला गेल्यावर म्हणतात आमची चटणी भाकर मान्य करून घ्या. केलंय काय, पंचपक्वान्नाचा भेद केलाय आणि म्हणतो चटणी भाकर. मग ती चटणी भाकर का नाही, त्यातलं बोलण्याचा मात्र लक्षात घ्या असामान्यपणा असतो. तसं हे बोलणं मात्र पामर म्हणजे पामर नाही, त्यांचं वर्णन त्यांनीच करावं. बरं ठीक आहे महाराज, असे संत मात्र महिमा मात्र वर्णन करण्याच्या सारखे आहेत. ते संत अजून काय करतात, तापली चंदन निववितो पुढे त्रिगुण तो काढी संत संग. त्याच संतांचा महिमा वर्णन करतो ते म्हणजे सामान्य नाही. तुमच्या आमच्यातला त्रिगुण काढतात, सत्वगुणी वारा, रजोगुणी वारा, तमोगुणी वारा. माणसाला परमार्थ करत असताना तो घातक आहे, तो सुद्धा ते बाजूला काढतात. बरं अजून काय करतात, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. ते संतांचा तुम्ही महिमा वर्णन करत अजून काय करतात, तुम्हा आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मात्र चुकवतात. मग आई वडिलांनी आमच्या जन्म दिला ते काढतील ना, अरे ते काढतील, ते फक्त जन्म देतात. माय बाप जन्म देते संत चुकविती जन्म पण दे. म्हणजे सांगायचे आईकडे पेन्सिल मागितली पेन्सिल देते, वही मागितली वही देते, दप्तर मागितलं दप्तर देते, बायको मागितलं तर बायको पण लग्न पण करून देतात. पण जन्म मरणातून चुकवण्या सांगता संतच पाहिजे. माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. असे जे संत आहेत त्यांच्याविषयी आम्ही काय बोलावं. असे संत तुम्हा आम्हाला जीवनाची सार्थकता करून देणारे अदृश्याचं दर्शन करून देतात. तुमच्या आमच्या मोक्षाला आड येणारा त्रिगुण मात्र बाजूला काढतात. नवे मात्र तुम्हा आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतात.
अशा संतांच्या जवळ जाण्याकरता कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नसेल तरी पण मात्र तुम्ही आम्ही जावं, स्वतःच्या कल्याणाकरता अभंगाचं शेवट करा. तुका म्हणे जावाली न पातारित जावे, तुका म्हणे जावाली न पातारित जावे, तुका म्हणे जावाली न पातारित जावे, तुका म्हणे साचार प्रमादिका नकले तो साचार प्रमादिका Bye.